हेमा, जया, रेखा और सुषमा, कुठे गेल्या तुम्ही? बाहेर या लवकर, आत्ताच्या आत्ता लवकर बाहेर या सगळे. चाला शांताबाई, का झाला हो तुले? वो काऊन चिल्लून राहिलीस? का झाला? अहो माई बाई हो, मी जेवण करावले बसलीच होती. मी म्हणलो का झाला बाबा शांताबाईने एवढ्या मोठ्या आवाजात बोलून राहिली? जेवण नाही केलं ना, आलो बाहेर. का झाला शांताबाई तुम्हाला? रेखा, तू जेवण करतच राहशील आणि तुझ्या घरामध्ये आतंकवादी धसून जाल, तुले मारून टाकल ना, चाली जाल ना, तुले मालूमच नाही झाला अशा. बाई, असे कसे आतंकवादी आमच्या घरात दिसतील? आणि भारतात राहतो, आमचे शिपाई आहे तिथं सीमेवर तैनात. असे कसे येऊ देतील आतंकवादी आपल्या भारत देशामध्ये? असे नाही धसू देत. त्या बॉर्डरवर मारून टाकतील. पण तुम्हाला काय झालं शांताबाई? तुमच्या डोक्यात इक्स सरकला आहे का? तुम्हाला झाला का? रेखा, मले काही नाही झालाय, मले काही नाही झालाय म्हणलो ना मी का म्हणतो? सुषमा कुठे गेली? सुषमाले बोलवा, हेमाले बोलवा लवकर, सगळे बायाले बोलवा ना. चला पाकिस्तानवर हमला कराले, चला सगळे बाया चला. शांताबाई, आम्हाला पाकिस्तान मध्ये जाऊन हमला करायची काही गरज नाही आहे. हो, त्या सीमेवर सैनिक तैनात आहेत. हो, ते जातील आणि त्या पाकिस्तानवाल्याला सांगतील हो आम्ही कोण हो म्हणून. तुम्ही काऊन टेन्शन घेता? आहेत ना आपले भारताचे सैनिक. हेमा, आपला फरज नाही बने का मग? आपण मी लढून आपल्या भारत देशासाठी. चल चल, आपल्या भारत देशासाठी एवढे मोठे सैनिक शहीद झाले. आपण आम नागरिक बी आम्ही शहीद होऊन आम्ही बी आपल्या भारत देशासाठी काहीतरी करून. चल चल सगळे जण चला. आणि त्या पाकिस्तानवाल्याचे माराले नाही का, हे आपल्या देशाच्या सैनिकाची काही गरज नसेल. त्या पाकिस्तानी ते गिधडे काय एक हात एका मारलं उलट्या हाताची त्या कानाखाली, ते तरी रग खालत पडतात. चल काही नाही आहे, चल आपण बाहेर त्याला खेळ खेळून. चल. काय झालं शांताबाई? एवढा सकाळ सकाळी आमच्या घरी कसं काय आला? सांगा, काय समाचार आहे? काय समाचार आहे काका? माहित आहे ना तुम्हाला, पाकिस्ताननं इंडियाची जंग छेडली आहे. पाकिस्तानवाला फाटून त्याच्या हातात लागली आहे, म्हणून आम्ही सगळे चाललो बाया पाकिस्तानवर हमला कराले. त्या पाकिस्तानची नाही का पुंगीची वाजव तुम्ही आता. शांताबाई, तुमचं म्हणणं बरोबर आहे अगदी, पण आपल्या भारत देशाचे सैनिक आहेत ना त्या सीमेवर, आपल्या भारत माताची रक्षा करण्यासाठी, सगळ्यांसाठी. मग तुम्ही एवढा का टेन्शन घेऊन राहिला? काका जाऊ द्या, सोडा मले. मला नको सांगू तुम्ही. त्या पाकिस्तानच्या आतंकवादासाठी आपल्या सैनिकांना जायची काही गरज नाही आहे. त्या पाकिस्तानच्या आतंकवादासाठी मीच आहे. शांताबाई, तुम्ही टेन्शन नको घ्या. पाकिस्तानच्या आतंकवादी तुमच्या गोष्ट ऐकूनच मरून जातील. तुम्ही टेन्शन नको घ्या. काय टेन्शन घेऊन राहिल्या? रेखा, मला नको शिकू. तू येऊन राहिली का माझ्यासोबत पाकिस्तानवर हमला कराले? सांग मले, येत असतील तर माझ्यासोबत चल. पण बाई, आपल्याला जाऊ देतील का शांताबाई? सैन्य आहेत तिथं सीमेवर, ते आपल्याला जाऊ देतील का? हेमा, मी का म्हणतो, ते पाकिस्तानचे घुसपैठ कसे येतात आपल्या भारत देशामध्ये, ना त्या मासूम लोकायले मारून चाली जातात. तर आपण नाही जाऊ शकू का? त्याला सांगतो मी, त्या पाकिस्तानले नाही का, पाकिस्तानले माराले नाही का, हे माणसाची काही गरज नाही आहे. अबे इंडियाचा बायच काढ देऊ आपण. चला, कोण कोण येऊन राहिला माझ्यासोबत सांगा, मी तर चाललो. हो. शांताबाई, तुम्ही लय गरम झाल्या. आता तुमच्या काय होते काय नाही मला काही समजून नाही राहिलं बा. आता मला तर वाटून राहिलं तुम्ही पाकिस्तानवाल्याची वाट लावूनच राहाल. सांगतो ना भाऊ, पाकिस्तानवाल्याले आमच्या भारत देशाच्या वाटाला जायचं नाही. सांगतो त्याले कसं राहते तर. त्या आमच्या धर्माच्या लोकायले मारलं त्यांनी. सांगतो त्यांना मी. थांबा. काय शांताबाई? माझं पण नाव शांताबाई नाही. आतंकवादीला मारलं ना मी, तर मग आपण नाव शांताबाई नाही. पूर्ण पाकिस्तानला उडवतो मी. हो. हो शांताबाई, हो. चला चला, आपण सगळे त्या पाकिस्तानला उडवून चला. तर काय म्हणता मंडळी? तर मंडळी बघितलंय का आमच्या शांताबाईला? शांताबाई तर चाललो म्हणते पाकिस्तानले, आतंकवादीची वाट लावाले, सगळे आतंकवादीला झोपवतो म्हणते. तर मित्रांनो, आपली शांताबाईची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली सांगा. आणि तुम्ही पण येऊन राहिला का त्या पाकिस्तानची वाट लावाले? चला चला सगळे चला, सगळे चला. त्या पाकिस्तानले नाही का पूर्ण चला, कब्रिस्तान म्हणून, कब्रिस्तान त्या पाकिस्तानाले. चला सगळे.